सांगली येथे संपन्न होत असलेल्या श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याप्रसंगी आज श्रीराम जन्मास येण्या पाठीमागची 4 कारणे कोणती होती या विषयावर सुश्राव्य असे कथाकथन झालं। विराम कथेचे कथाकथनकार परमपूज्य हब्ब समाधान महाराज शर्मा केज, जिल्हा बीड यांनी आपल्या सुमधूर कथाकथनाने श्रोतू वर्गाला मंत्रमुग्ध करून सोडले। समाधान महाराजांनी आपल्या अनोख्यात्न शैलीद्वारे आणि लोकांच्या माहितीची जीवनातील उदाहरण देत श्रीराम जन्माला येण्यासाठीच्या 4 कारणांची सविस्तर माहिती उपस्थित श्रोत्यांना दिली। याप्रसंगी पुणे, मुंबई, गुजरात, शिर्डी, बीड, सोलापूर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील भाविक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्यासाठी हब्ब परमपूज्य झेंडे महाराज, केळकर महाराज तसेच समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। राम कहानी सुन रे सगळे एका टेप्या। जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। दशरथ के राज्य दुलारे, कौशल्या के आँख के तारे, हर सूर्य वंश के सूरज, रघुकुल के उजियारे, राजीव नयन बोले, राजीव नयन बोले मधुबन वाणी। राम कहानी सुन रे राम कहानी, राम कहानी सुन रे राम कहानी। लक्ष द्या सगळे, इकडे बघा, इकडे बघा। भगवान भोलेनाथ सांगायला सुरू करतात की रामाच्या जन्माची 5 कारण आहेत। किती म्हणा, थोडं मोठ्यानं म्हणा। 5 महाराज, रामाच्या जन्माची कारण 5, आमच्या जन्माचं कारण विनाता। मला कळणार घेत आहे, काय करायला तुला मारायचं फक्त, काय करायचं, कशासाठी जगायला तेच कळत नाही।
कि कुछ होप ही नहीं है, साला ये होपलेस के जैसा पैसा नहीं। फ्रेश रह जाओ हर गोड कारण से नाथ धरे हो नर तन काही हेतू। हा माणसाचं शरीर का धारण केलं त्यांनी पार्वतीने विचारलं। मोही समजाई कहू क्रश केतू, मला तुम्ही समजून सांगा महादेवा। याला म्हणायचं नवरा बायकोची चर्चा आणि आपली एकच चर्चा पुष्पाला बघायचं। पुष्पा लयच माणसं येत ना। देवी मैं तुम्हें कथा सुनाता हूं। रामायणाची भाषा नाही, टीव्हीला रामायण महाराज। पार्वती, राम के जन्म के कारण अनेक हैं, किंतु मैं तुम्हें उनमें से 5 कारणों का